ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। काल जो सगळा राडा झाला त्यानंतर प्रशासनाला जरा उशिरात शहाणपण सुचलं आणि मग आजपासून प्रशासनाने सगळ्यांना विधान भवनात पासेस तपासूनच मग प्रवेश दिला। पण झालं काय, या सगळ्या गडबडीमध्ये अमोल मिटकरींच्या पीएलाच आज सोडलं नाही। मग त्यांनी तिकडे ठिय्या आंदोलन केलं। हे नेमकं उशिरा सुचलेलं शहाणपण का बरं सुचलं असावं, का एवढी गर्दी होते विधान भवनात, त्याचा आम्ही एक खास रिपोर्ट केलाय, बघूया। विधान भवनात आमदारही सुरक्षित नाही, हे कालच्या राड्याने दाखवून दिलं। आव्हाड आणि पडळकर समर्थक भिडले, पण असाच राडा एखाद्या आमदाराच्या जीवावरही उठू शकला असता। विधान भवनातल्या राड्यानंतर उशिरा सुचलेलं हे शहाणपण। आज विधान भवनातली गर्दी जरा कमी झाली होती, कारण विधान भवनात येणाऱ्या जाणाऱ्याकडचे पासेस तपासूनच आज सोडण्यात येत होतं। आज विधान भवनात शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना विधान भवनात प्रवेशासाठी परवानगी देण्यात आली नाही। पडळकर आणि आव्हाड समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीचा हा इफेक्ट होता। सर्व पद्धतीचे पासेस प्रवेशासाठी रद्द करण्यात आले। विशेष परवानगी पत्र घेऊनच आता विधान भवनात प्रवेश मिळणार आहे। विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेनंतर विधान भवन सुरक्षा कार्यालयाने हा निर्णय घेतला। पण मुळात विधान भवनात एवढी गर्दी होतेच का, त्याची अनेक कारणे आहेत। आमदार आणि मंत्री विधान भवनात येताना मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन येतात। विधान भवनातले अधिकारी या गर्दीला अडवतात, मात्र मंत्री आणि आमदार अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढतात। कधी कधी तर अधिकाऱ्याच्या बदलीची धमकी दिली जाते। नाईलाजानं अधिकारी कार्यकर्त्यांना विधान भवनात सोडतात। विधान भवनात येणारी एवढी मोठी गर्दी आणि त्यातूनच झालेला राडा, यामुळे विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। ठीक आहे, सिक्युरिटीचं काम आहे, तो जो अधिकारी आहे ते अडवतात, पण आमदार सुद्धा कधी कधी म्हणतात नाही नाही ह्याला सोडा, नाही तर बघतोच। आणि मग त्याच्यात कुठेतरी एक प्रेशर, आणि सत्ताधारी आमदार असेल तर बिचारे जर सिक्युरिटीवाले त्यांची काही चूक नाही, चूक आहे, पण आता सत्ताधारी आमदार म्हणतो तुला बघतो, तुझी बदली करतो, हे करतो ते करतो, आणि त्याच्यात ही माणसं आत आली। व्हिडिओ बघा आणि त्याच्याबरोबरचे फोटो बघा, आणि ती माणसं त्या न्यू आकाबरोबर कुठं कुठं तुम्हाला दिसतील, सोशल मीडियावर सगळे दिसतील की काहीतरी अघटित घडल्याशिवाय राहणार नाही, काहीतरी अघटित घडेल, त्याच वेळेला ह्याला आळा बसेल असं मी स्वतःहून सांगितलं होतं। सभागृहातून बाहेर आल्यानंतर वाट काढत 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 बाहेर यावं लागतं। मुख्य दरवाजावर जर तुम्ही बघितलं तर हा सेल्फी पॉइंट आहे, सेल्फी पॉइंट। त्या पायऱ्यांवर कोणी येतं आणि फोटो काढून घेत असतं। मोकाचे आरोपी दाऊद इब्राहिमचे हस्त ते विधिमंडळाच्या आवारात तुमच्या राज्यात यायला लागलेले आहेत। उद्या ते विधानसभेत जातील, लक्षात घ्या। आणि अशा प्रकारचं गँगवॉर हे सभागृहात होईल आणि त्याला भारतीय जनता पक्ष उत्तेजन देईल। विधान भवनातल्या गर्दीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही चिंता व्यक्त केली। एखादं दहशतवादी कृत्य झालंच तर जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। कोणी परवानगी दिली नाही तरी या ठिकाणी आतमध्ये हे येतात कसे? आणि म्हणून मला असं वाटतं, मला चिंता यायची नाही, 2-4 लोक आले तर आले, फरक पडत नाही, पण याच्यातल्याच एखाद्याने येऊन जर इथे एखादी आतंकवादी घटना केली तर उद्याला याची जबाबदारी कोण घेणार आहे? आमदारांना बिल्ला लावून यावा लागतो, आता ठीक आहे, नाही लावला तरी ते ओळखतात, त्यामुळे त्यांचं रिकॉग्निशन आहे, पण त्याच्याकडे कुठलं ना कुठलं ओळखपत्र गळ्यात असलंच पाहिजे। विधान भवनात प्रवेशासाठी झालेल्या या कडक नियमांचा फटका अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींना बसला। आज अमोल मिटकरींच्या स्वीय सहाय्यकांना अर्थात पीएना गेटवर अडवण्यात आलं आणि त्यानंतर मिटकरी चांगलेच संतापले। ही उशिरा आलेली अक्कल आहे असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला। उशिरा आलेली अक्कल आहे का? शेवटच्या दिवशी कालपर्यंत तुम्ही मोक्याचे आरोपी आज सोडले, भांडण करणारे आज सोडले, एकामेकाला मारामारी करणारे आज सोडले,
ही कोणती पद्धत आहे तुमची? विधान परिषदेच्या आमदाराला तुम्ही इथे बसून ठेवता? बसवत नाही प्लीज काय प्लीज मीडियावर नका सांगू आम्हाला. मी इथे बसलो, मी इथे ठिय्या आंदोलन देणार. अशा प्रकारे नाही चालणार. तुम्ही एकीकडे मोक्याचे आरोपी सोडताय, दुसरीकडे आमदारांच्या साधा पीए सोबत असेल तर त्याला अडवताय. खरं तर विधान भवनातली गर्दी कमी करा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकार स्थापन झाल्यावर लगेचच दिलेल्या. त्याच वेळी या सूचना गांभीर्यानं घेतल्या असत्या तर विधान भवनातला हा राडा कदाचित टळला असता आणि महाराष्ट्राची बदनामीही झाली नसती. आता उशिरा आलेलं हे शहाणपण तरी कायम टिकावं आणि विधान भवनातले हौशे नवशे आणि गवशे कमी व्हावे ही अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.